कल्पेश, काय झालं शेठ? ही फुलं आणलेली आहेत. सूरज कुठे आहे? दिसत नाही. बरं, त्यालाच माहित आहे फुलं कुठे लावायची ते. कुठे येतो? सूरज आतमध्ये लाइटिंगचं कनेक्शन बघतोय. अच्छा, ही फुलं आहेत ना, ती आतमध्ये जाऊ दे. सूरज, हा शेठ, आलो आलो. सगळं माझं नुकसान केलं तुम्ही. आता नवीन फुलं आणायला लागतील. कशाला? आहेत ते टपलीत भर. कोणी बघितलेलं नाही आहे. चल फटाफट आटप. अरे सूरज, हा शेठ. किती काम बाकी आहेत? कधी कामं होणार? सगळी कामं बाकी आहेत. शेठ, होतील लवकरच. तुम्ही आराम करा. अरे कसला आराम करा. चला लवकर आटपून घ्या. सूर्या, जा लाईट चालू कर. हरवले का भान हे तुला पाहून आज हे अनोळखी हा चेहरा तुझा ओळखीचा का वाटे मला सपन पडते भर दिवसा उन्हात पडती चांदण्या जशा लागे ना मन हे तुझ्या विना शोधतो तुला पुन्हा पुन्हा समजून घे ना जरा अरे, मंडपचं अर्धवट काम सोडून कुठे चाललास? अरे कुठे? घरी काम आठवलं म्हणून घरी जाऊन येत होतो. कधीपासून तुला मागून हाक मारतोय मी. लक्ष कुठे आहे तुझं? आणि असा वेड्यासारखा का वागत होतास? आणि असा हसत का होतास? अरे कुठे काय, काही नाही. ते सोड, मी घरी जाऊन येतो. आपण भेटू टेकडीवर. अरे पण आई, आई, आई. अरे आलास तू? अगं हो, हे घे. अरे हे ठेव तुला खर्चाला. अगं नको, मला तुलाच ठेव. आणि तसं पण कॉलेज आता बंद आहे आणि मला कशाला लागतायत खर्चाला. चल येतो मी. अरे तू कुठे चाललास? जेवून घे ना. नको, नंतर जेवतो ना थोड्या वेळाने.
काय झालं? तू बरा आहेस ना? आज चक्क आरशाची आठवण झाली. बाप रे, पावडर पण लावलेली दिसतीये. काहीतरी गडबड आहे. गडबड तुझ्या डोक्यात आहे. पहिल्या अभ्यासात लक्ष दे. ह्या वर्षी चांगल्या मार्क्सने नाही पास झालीस ना तर लग्नच लावून देतो. तेही टकल्या 2 पोरांच्या बापाशी. मग त्यालाच विचारत बस कुठे गडबड आहे ते. टकला असला ना तरी तुझ्यापेक्षा चांगलाच असेल. कल्पेश, कल्पेश, कल्पेश दादा घरी नाहीये आणि आज चक्क पावडर बिवडर लाव. गावातल्या पोरींचं काही खरं नाहीये. ए बाई काम कर ना तुझं. काय चाललंय काय तुझं? कुठे काय? काही नाही. आज चक्क पावडर वगैरे लावून फुल हिरो बनून आलायस. काही नाही रे. माणसाने कसं नीटनेटकं राहावं, आरोग्य चांगलं राहतं. इतक्या वर्षात तुला आज बरं आठवलंय. आज सकाळपासून बघतोय तुला, वेगळाच वागतोयस तू. कुठल्या पोरीबिरीची भानगड तर नाही ना? कोण आहे कोणती? कोण आहे ते माहीत नाही, पण हां, आज तिला डमडममध्ये पाहिलं. सूरज, भावा नको पडू या फंद्यात. प्रेम म्हणजे एक नको असलेल्या आजारासारखं असतं. प्रेमामुळे आपण शरीराने आणि मनाने तर खचतोच, पण आपल्या बरोबर आपल्या परिवाराची सुद्धा फरफट होते. प्रेम प्रेम हे गोड औषधासारखं असतं. ते घेतल्यानंतर आजारी असलेल्या माणसाला देखील आपण ह्या आजारातून लवकरात लवकर बरे होऊ अशी गोड आशा देऊन जातो. तुला काय कळणार प्रेम? तू कधी केलंयस का? नाही केलंय मी प्रेम, पण त्या प्रेमामुळे झालेली ताटातूट मी अगदी जवळून अनुभवली. बाबा गेल्यानंतर माझी ताईच माझ्यासाठी बाबा होती. ती माझी खूप काळजी घ्यायची. माझी सगळी सुख दुःख माझ्या ताईला सांगायची. एका दिवशी चंद्राला ग्रहण लागावं तसं आमच्या घराला प्रेमाचं ग्रहण लागलं. त्या दिवशी संध्याकाळी घराच्या मागून ओरडण्याचा आवाज येत होता. म्हणून मी झोपेतून उठून आणि खिडकीजवळ गेलो. ताई एका मुलाबरोबर उभी होती. तिच्यासमोर आई आणि दादा ताईला ओरडत होते. दादा त्या मुलाची कॉलर पकडतो आणि ताई सोडवत असते. पण
ताईने दादाच्याच कानाखाली मारलं. दादा पण चाट पडला. मी सुद्धा हैराण झालो होतो. आजवर माझ्या ताईचे हे रूप मी बघितलेच नव्हतं. ती माझी ताई नव्हतीच. आईने ताईला घरी ओढत आणले आणि हे सगळं मी भिंतीला टेकून सगळं बघत होतो. घरात रोज भांडणं होऊ लागली. आई ओरडायची, ताई बोलायची, मी लग्न करीन तर त्याच्याशीच करीन. आणि भांडून ताई घराच्या पायरीवर रडत बसायची. तिच्या मागे दरवाजाला टेकून मीही उभा रडत असायचो. एके रात्री अचानक मला जाग आली. बाजूच्या खोलीतून उजेड येत होता म्हणून मी दरवाजा उघडून डोकावलं. तर ताई तिच्या कॉलेजच्या बॅग मध्ये कपडे भरत होती. तिचं लक्ष अचानक माझ्याकडे गेले. आणि तिने मला हाताने जवळ बोलवले. मी खूप खुश होतो, कारण माझ्या ताईने खूप दिवसांनी माझ्याकडे बघितलं. ताईने मला घट्ट मिठी मारली. आणि ताईने तिच्या ओठावर बोट ठेवून मला शांत बसायला सांगितलं. मी खूप खुश झालो. मी धावतच बाहेर देवाऱ्याजवळ गेलो आणि त्या देवाचे उपकार मानले. ताईला पहिल्यासारखं केलं म्हणून खिशातून एक कॉईन काढून देवासमोर ठेवलं आणि परत ताईजवळ गेलो. तिचे डोळे पाणवलेले होते. मी तिच्या मांडीवर झोपलो आणि तिने माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. आणि ताईच्या मांडीवर मला गाढ झोप लागली. सकाळी अचानक मला जाग आली, पण ताई खोलीत नव्हती. मी उठलो आणि माझ्या उशाला एक चिठ्ठी होती. मी ती चिठ्ठी माझ्या दादाला दिली. दादाने ती चिठ्ठी वाचली. आई शेजारीच सगळं बघत होती आणि सर्व ऐकत होती. ताई तिच्या प्रेमामुळे आम्हाला सर्वांना सोडून खूप लांब गेली होती. ताई गेली, ती परत कधी आलीच नाही. लोक रोज काही ना काही आमच्या मागून बोलायची, हसायची. आई रडत रडत घरी यायची. दादा पाणी आणायला विहिरीवर जायचा, पण तिकडे लोक त्याच्याकडेच बघायची. तो रिकामा हंडा घेऊन तसाच यायचा. लोकांना कंटाळून दादाही शहरात निघून गेला नोकरीसाठी. दादाही परत कधी आलाच नाही. महिनाभर मी दारासमोर उभा असायचो. माझी ताई आज येईल, माझी ताई उद्या येईल, तिची वाट बघत. पण ताई कधी आलीच नाही. आईचं तर काही खरं नव्हतंच. आणि स्मिताई तेव्हा खूप लहान होती. आई आजारी पडली की मी तिच्या जवळच बसायचो.
दरवाजाकडे बघायचो की माझी ताई येईल म्हणत. पण आईचं दुखणं बघून मला तिचा राग यायला लागला. मी धावत दरवाजाजवळ गेलो आणि तो दरवाजा ताईसाठी कायमचा बंद करून टाकला. खरंच प्रेम इतकं आंधळ असतं का की स्वतःच्या सुखापुढे घरातल्यांच्या वेदनाही दिसत नाहीत. प्रेमामुळे मी माझ्या ताईला तर गमावलंच, पण मला आता तुला नाही गमवायचं, म्हणून तुला समजवत होतो. जोपर्यंत तुझ्या डोक्यातून हे प्रेमाचं भूत उतरत नाही ना, तोपर्यंत आपण न भेटलेलंच बरं. जोपर्यंत तुझ्या डोक्यातून हे प्रेमाचं भूत उतरत नाही ना, तोपर्यंत आपण न भेटलेलंच बरं. दादा, आई शेतावर गेली, तू हातपाय धुवून घे, मी चहा गरम करते. काय झालं? जाताना माणूस बनून गेला होतास, आता भूत बनून का आलायस? नाही बोलली का ती? हे बघ, माझं डोकं खूप खराब झालंय. तू अजून खराब करू नकोस, निघ इथून. अच्छा, सॉरी बाबा, चुकलं माझं. काय झालं ते तरी सांग. दीक्षा, माझं डोकं खूप तापलंय. तू अजून नको तापूस. जा, तुझं काम कर ना. मग अशी कल्पेश दादा गेलेला घरासमोरून, मी त्याला आवाज दिला तर काही न बोलता तसाच निघून गेला. तुमचं काही भांडण झालंय का? तुला कशाला हवेत नको त्या चौकशा? तू तुझं काम कर ना. दादा, मला तुला असं टेन्शन मध्ये नाही रे बघवत. तुला असं टेन्शन मध्ये बघितलं की मला पण त्रास होतो. अगं काही नाही, एक छोटंसं भांडण झालं बस. दादा, आपण जर एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत भांडलो किंवा त्याचा राग असेल ना, तर त्याच्यासोबत घालवलेले चांगले क्षण आठवायचे, त्याच्यासोबत केलेली मजा मस्ती आठवायचं. मग राग कसा चटकन निघून जातो. कोण ग शिकवतो तुला हे सगळं? जा, चहा गरम कर. नाहीतर तुझं त्या टकल्या 2 पोरांच्या बापाशी लग्न लावून देईल. मग त्याच्यावरून आनंदाचे क्षण घालवत बस. जा. उसका चांगलं सांगितलं तर आपलंच वाईट.
डोळे उघडा साहेब, नाही तर चहा अंगावर पडेल. मी जातो, कल्पेशला सॉरी बोलून येतो. शाब्बास माझ्या पठ्ठ्या. चुकी कोणाची आहे हे गरजेचं नाही, पण चूक नसतानाही आपण ज्याला सॉरी म्हणतो म्हणजे ते नातं आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे कळतं आणि नातंही टिकतं. ए बाई जा, काम कर तुझं. छायाला कुठून शिकून येते काय माहीत. ए झिपरे, खरं सांग, तुझं कोणत्या साधू संताबरोबर लफडं तर नाही ना? जाणे तर कफ फेकून मारेल. मार मार, पण नेम लागेल का तुझा? सॉरी यार, दुपारी माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना. मी खूप दुखावलं तुला. माझ्या मनात असं काहीच नव्हतं. सोड ना, जाऊ दे. मी पण जरा जास्तच केलं दुपारी. हे बघ, दोस्तीमध्ये जर का प्रेम आडवं येत असेल ना, तर ते प्रेमच नकोय मला. पण खरंच यार, हे प्रेम वगैरे खूप यातना देणारं असतं. जोपर्यंत नवीन आहे तोपर्यंत चांगलं वाटतं. एकदा की जुनं झालं की त्याचा त्रास व्हायला लागतो एकमेकांना. या भानगडीत नको पडूस तू. बरोबर बोलतोस तू. आणि तसं पण कुठे मोलमजुरी करून चाललंय माझं. आणि त्यामध्ये हे प्रेम नसतं झेपलं मला. हो ना. कोण कुठली ती मुलगी त्या डमडम मधून कुठे गेली कोणाला माहिती. तिला शोधण्यातच तुझं अर्ध आयुष्य गेलंस. जाऊ दे, पुन्हा नाही पडणार मी ह्या भानगडीत. अगं हळू पडशील ना. काय झालं असायला? काही नाही. अगं ये ना, कोण आलंय? मंदा आजीकडे रसिका आलीये. चल येतो मी. दोस्तीमध्ये जर का प्रेम आडवं येत असेल ना, तर ते प्रेमच नकोय मला.